नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आज पॉलिटीच्या लेक्चरमध्ये महान्यायवादी आणि राज्याचे महाधिवक्ता यांचा अभ्यास करायचा आहे। महान्यायवादी हे जे पद आहे ते केंद्राशी संबंधित आहे आणि महाधिवक्ता हे जे पद आहे ते राज्याशी संबंधित आहे। मग अशा दोन वेगवेगळ्या टॉपिक्सचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये का करतोय, तर बघा या दोन्ही गोष्टींचा किंवा या दोन्ही पदांचा जर आपण एकत्र अभ्यास केला ना तर तुम्हाला समजेल की दोन्ही पदांची जी कामं आहेत ती सारखीच आहेत। फक्त महान्यायवादी हे केंद्रासाठी काम करतात आणि महाधिवक्ता हे राज्यासाठी काम करतात। जसं आपण बघतो की केंद्रामध्ये कायदे करण्याचं काम संसद करते, त्याचप्रमाणे राज्यामध्ये कायदे करण्याचं काम विधिमंडळ करतं। मग त्याच्यामध्ये कायदे निर्मितीची प्रक्रिया सेम असते, भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या सिमिलर आहेत। मग महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या पदामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा सिमिलॅरिटीज आहेत, म्हणून आपण हे जे लेक्चर आहे ना ते एकत्र घेतोय, म्हणजे तुम्हाला सारखेपणा आणि वेगळेपणा एकाच ठिकाणी समजणार आहे। आणि दोन्ही टॉपिक्स आहेत ना एकदम लहानसे टॉपिक्स आहेत, पण बऱ्याच वेळेला परीक्षेला आयोगाने यावर प्रश्न विचारलेले आहे। एखादा प्रश्न विचारला जातो कधी परीक्षेला, मेनली तुमच्या संयुक्त गट ब च्या एक्झामला बऱ्याच वेळेला याच्यावर प्रश्न विचारलेला आयोगाने, महत्वाचं म्हणजे महाधिवक्त्यावर। सो तुम्ही आता आजच्या लेक्चरमध्ये हे नीट समजून घ्या की नक्की या दोघांची कामं काय आहेत किंवा हे नक्की काय पद आहेत ती समजून घ्यायची आहेत। ठीक आहे, सो सर्वात पहिल्यांदा आपण बघूया महान्यायवादी। महान्यायवादी म्हणजेच यांना पुढे येणारे भारताचे महान्यायवादी, फक्त महान्यायवादी नसतात तर ते भारताचे महान्यायवादी असतात। आणि जर इंग्लिश मध्ये आपण त्यांना म्हटलं तर असतं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया। काय तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया। तुम्हाला नावामध्येच समजेल इथे न्यायवादी आहे, महान्यायवादी आहे म्हणजेच काहीतरी ज्युडिशियली सिस्टमशी संबंधित हा एक पद आहे। पण हे पद आपल्या ज्युडिशरी सिस्टम मध्ये काम करत नाही तर केंद्रामध्ये काम करतं। तर नक्की हे महान्यायवादी कोण असतात? एक वकील असतात। मग आता हे कोणाचे वकील असतात? तर केंद्राचे वकील असतात। ठीक आहे, मग केंद्राच्याच वकिलांना आपण काय म्हणतो तर महान्यायवादी, किंवा आपण त्यांना म्हणूया भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी। ठीक आहे, सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणतोय म्हणजेच काय तर समजा संसदेमध्ये केंद्रामध्ये जर कायद्याशी संबंधित काही गोष्टी असतील तर त्यामध्ये महान्यायवादी त्यांना मदत करतात। जर समजा सरकारच्या विरोधात एखादी केस सुप्रीम कोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये गेली किंवा कोणत्याही देशातल्या कोर्टामध्ये गेली तर सरकारच्या, केंद्र सरकारच्या, ओके मी इथे प्रत्येक वेळेला केंद्र सरकार म्हणते कारण की केंद्राशी संबंधित हे पद आहे। सो केंद्र सरकारच्या बाजूने त्यांची बाजू मांडण्याचं जे काम आहे ते महान्यायवादी करतात। ओके, सो तुम्हाला एक तरी गोष्ट क्लिअर झाली असेल की नक्की महान्यायवादी हे पद काय आहे। तर महान्यायवादी पद याची जी तरतूद आहे ती आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली आहे, कलम 76 मध्ये। कशात दिलेली आहे तर कलम 76 मध्ये। मग आता बघा, महान्यायवादी केंद्रासाठी एक प्रकारे वकिलाचं काम करतात किंवा कायदा अधिकाऱ्याचं काम करतात, तिथेच राज्याचे जे महाधिवक्ता आहेत ना ते राज्यामध्ये एक कायदा अधिकारी म्हणून काम करतात किंवा राज्य सरकारचे वकील म्हणून काम करत असतात। ठीक आहे, आता इथे आपल्याला राज्य घटनेमध्ये कुठेच असं मेन्शन केलेलं नाहीये की ते राज्याचे किंवा केंद्राचे वकील असतात, पण एक प्रकारे त्यांची जी कामं आहेत ती तशाच प्रकारची आहेत, कारण की ते सरकारची बाजू मांडत असतात कोणत्याही कोर्टामध्ये आणि त्यांना कायदेशीररित्या मदत करत असतात। ठीक आहे, मग आता महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करतं तर महान्यायवादी यांची नेमणूक केली जाते राष्ट्रपतींकडून। बघा, हे एक महत्वाचं कायद्याचं पद आहे जे सरकारमध्ये काम करतं आणि त्यांची नेमणूक ही राष्ट्रपतींकडून केली जाते। आणि यांच्यासाठी मग पात्रतेच्या अटी काय तर पात्रतेच्या अटी त्याच आहेत ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना असतात। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्त होण्यासाठी जो व्यक्ती पात्र असेल ना त्याच व्यक्तीची नियुक्ती महान्यायवादी म्हणून केली जाते। आता सर्वोच्च न्यायालयासाठी काय पात्रतेच्या अटी आहेत, जसं ते भारताचे नागरिक असले पाहिजेत, 10 वर्ष त्यांनी न्यायाधीश पद म्हणून काम केलं पाहिजे कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये, किंवा 10 वर्ष त्यांना वकिलीचं एक्सपिरियन्स असलं पाहिजे आपल्या भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये। तर तशाच प्रकारचे जी पात्रतेची अट आहे ती यांना आहे। बघा, तुम्हाला आता परीक्षेला डिरेक्टली असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जी पात्रतेची अट असते ती अट आहे यांना, किंवा ज्या अटी सर्वोच्च न्यायालयाच्या पात्रतेच्या आहेत तीच एखादी लाईन दिली जाईल, तर तिथे जास्त कन्फ्युज होऊन जाऊ नका। ओके, ज्या पात्रतेच्या अटी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी आहेत त्याच महान्यायवादी यांच्यासाठीच आहेत आणि त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते। अच्छा, त्यांचा आता पदावधी काय बघा, आपल्या राज्यघटनेमध्ये ना महान्यायवादी यांच्या संबंधित जर आपण बघितलं
तर फक्त 3च कलम आहेत. एक कलम 76 जे मी तुम्हाला आता सांगितलं, ज्याच्यामध्ये महान्यायवादी असावेत आपल्या भारताचे एक असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे कलम 88. कलम 88 मध्ये दिलेले की संसदेची गृह, त्यांच्या समित्या या संदर्भामध्ये महान्यायवाद्यांचे जे अधिकार आहेत, म्हणजे वेगवेगळे काही अधिकार आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यानंतर येतं कलम 105. बघा, वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळं मेन्शन करण्यात आलेलं आहे, एकाच ठिकाणी नाहीये. आणि महान्यायवादी आहे ते एक प्रकारे कार्यकारी मंडळाचा भाग असतात, हे लक्षात ठेवा. कार्यकारी मंडळाच्या तरतुदी कशात दिलेल्या आहेत, तर भाग 5 मध्ये, आणि भाग 5 मध्येच कलम 76 सुद्धा येतं. अच्छा, आपण कलम 105 कडे वळूया. तर कलम 105 मध्ये तेच दिलेले महान्यायवादींचे अधिकार काय आहेत, त्यांना कोणकोणते विशेष अधिकार मिळालेले आहेत, हीच तरतूद आहे. पण महान्यायवादींच्या संदर्भात त्यांचा पदावधी किती असेल किंवा त्यांना पदावरून जर दूर करायचंय त्याच्यासाठी कोणकोणती कारणं असतील, हे असं काहीच मेन्शन करण्यात आलेलं नाहीये. बघा, महान्यायवादी पदाचा कालावधी घटनेमध्ये अजिबात कुठे सांगितलेला नाहीये, म्हणजे निश्चित केलेला नाहीये की ते 5 वर्ष कायदा अधिकारी म्हणून काम करतील की 6 वर्ष कायदा अधिकारी म्हणून काम करतील. पण त्यांना पदावरून जरी दूर करता आलं नाही तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. म्हणजे जर राष्ट्रपतींना वाटलं की महान्यायवादी नीट काम करत नाहीयेत तर ते त्यांना पदावरून दूर करू शकतात. ठीक आहे, काय तर त्यांना पदावरून दूर करू शकतात किंवा ते स्वतः त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे देतील. कोणाकडे देतील, तर राष्ट्रपतींकडे देतील, हे लक्षात ठेवा. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की महान्यायवादी जे आहेत ते कोणाच्या बाजूने लढत असतात केसेस, सरकारच्या बाजूने. म्हणजे त्यांची महत्वाची बाजू कोणाची असते, सरकारची बाजू असते. मग जनरली असं कन्सिडर केलं जातं किंवा एक असा संकेत पाळला जातो की ज्या वेळेला मंत्रिमंडळ विसर्जित होईल किंवा मंत्रिमंडळ जाईल सरकारमधून, तर त्यावेळेला महान्यायवादी यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागतो. बघा, कोणतंही सरकार येईल तर सरकारची बाजू मांडायचंय, तर सरकार काय करेल, स्वतःसाठी एखादा जो व्यक्ती चांगला आहे त्याच व्यक्तीची नियुक्ती महान्यायवादी म्हणून करेल ना. आता समजा असं असेल की 2 गव्हर्नमेंट्स घेऊया आपण, बीजेपी गव्हर्नमेंट आहे, काँग्रेस गव्हर्नमेंट आहे. समजा काँग्रेसचं सरकार होतं 2014 पर्यंत, तर त्यावेळेला एक महान्यायवादी होते आणि त्यांचा कार्यकाळ काही निश्चित 5 वर्षांचा आहे. समजा 5 वर्षांचा कार्यकाळ आपण घेतला आणि त्यांचा कंटिन्यू राहिला 5 वर्षांचा कार्यकाळ 2014 नंतर सुद्धा, आणि बीजेपी सरकार आलं. मग तेच महान्यायवादी, तेच कायदा अधिकारी कसे काय कंटिन्यू करतील, कारण की जी व्यक्ती काँग्रेसची बाजू मांडते तीच व्यक्ती बीजेपीची बाजू मांडू शकेल का, ऍज अ वकील म्हणून मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, मग हा एक कॉन्सेप्ट पाळला जातो किंवा हा एक संकेत पाळला जातो की ज्या वेळेला मंत्रिमंडळ सुद्धा विसर्जित होईल किंवा मंत्रिमंडळ राजीनामा देईल, विसर्जित नाही होणार, राजीनामा देईल, तर त्यावेळेला महान्यायवादी सुद्धा जनरली राजीनामा देऊन टाकतात. मग आता महान्यायवाद्यांचा नक्की अधिकार काय आहेत, तर महान्यायवादींना खूप महत्वाचे अधिकार दिलेले आहेत. जसं भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयांमध्ये, असं नाहीये की फक्त सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये, सगळे दुय्यम न्यायालयामध्ये सुद्धा तिथे आले, तर सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा आणि ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर त्यांना अजून एक महत्वाचा अधिकार आहे. आता एक प्रकारे ते सरकारचाच भाग आहे, मंत्रिमंडळाचाच भाग आहे. हा, मंत्रिमंडळाचं जसे ते कोणते मिनिस्टर नाहीयेत, ओके, कायदा अधिकारी आहेत, पण ते कोणते मंत्री नाहीयेत, हे लक्षात ठेवा. त्यांना आपण निवडून देत नाहीये, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे ते मंत्रिमंडळाचा तसा भाग नाहीये, ओके, ज्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार असेल. पण हा, एक प्रकारे तरी मंत्रिमंडळाचा भाग आहेत, सरकारचा भाग आहेत. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये, संयुक्त बैठकीमध्ये किंवा त्यांच्या ज्या मीटिंग्स वगैरे असतील त्यामध्ये त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण त्यामध्ये ते मतदान करू शकत नाही. मतदान का करू शकत नाही, कारण की ते मंत्री नाहीयेत, हे लक्षात ठेवा. ओके, हा एक इम्पॉर्टंट महत्वाचा भाग आहे महान्यायवादी यांच्या संबंधीचा. लॉजिकल आहे तसं तर बघा, ते भाग घेऊ शकतात कामकाजामध्ये पण मतदान करू शकत नाही. भाग घेऊ शकतात कारण की ते ऑब्व्हियसली कायदा अधिकारी आहेत, तर त्यांना तेवढे अधिकार मिळालेले आहेत. पण मतदानात भाग घेऊ नाही शकत का, कारण की त्यांना आपण निवडून दिलेलं नाहीये. मग अजून इथं अजून त्यांना कोणकोणती कार्य दिली जाऊ शकतात, तर राष्ट्रपती वेळोवेळी सांगतील ना, तर असे कायदेविषयक भारत सरकारला सल्ला देण्याचं काम ते करतात. त्याचबरोबर राष्ट्रपतींनी अजून काही नेमून दिलेली जर कोणतीही कायदेविषयक, विधिविषयक म्हणजेच काय ते, तर कायदेविषयक लीगल जर कोणती कामं असतील तर ती केली जातील त्यांच्याकडून. ठीक आहे, त्याचबरोबर ना, आता जनरली तर असं सांगितलेलं आहे की राष्ट्रपती प्रत्येक वेळेला त्यांना सांगतील की काय काम आहे. पण ऑलरेडी 1950 मध्ये एक अधिसूचना आली महान्यायवादींच्या कामासाठी आणि राष्ट्रपतींनी ही अधिसूचना त्यावेळी ठरवून दिली. तर त्याच्यामध्ये काय काय कामं होती की सर्वोच्च न्यायालयात भारत सरकार संबंधित दाव्यांमध्ये
भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून हजर राहणे. ठीक आहे. म्हणजेच काय की जे कोणते सर्वोच्च न्यायालयामध्ये दावे असतील, कोणतेही खटले जर भारत सरकारच्या विरोधामध्ये चालू असतील, तर प्रत्येक वेळेला सरकार म्हणजे कोण तिथे जाणारे न्यायालयामध्ये, तर एकतर महान्यायवादी जातील किंवा सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया सुद्धा असतात. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजे समजा तुम्ही बघा आता महान्यायवाद्यांचं एक ऑफिस आहे, मग आता त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा तर इतर ऍडव्होकेट्सची गरज लागेल, राईट, इतर लिगल पर्सन्सची गरज लागेल. मग त्यात काही लिगल पर्सन्स त्यांना मदत करण्यासाठी असतात, त्यांना आपण म्हणतो सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. मग जनरली न्यायालयामध्ये जर समजा महान्यायवादी उपस्थित राहत नसतील, तर त्यांच्या जागी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया भारताचे प्रतिनिधी म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये जातात. तुम्ही बऱ्याच वेळेला बघा, कधी समजा कोणता सर्वोच्च न्यायालयाचा खटला वगैरे आला, तर जनरली असं येतं की सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाने असं असं सांगितलं, तसं तसं सांगितलं, तर हे काय पद आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर कोणत्याही उच्च न्यायालयातील कोणत्याही दाव्यात भारत सरकार संबंधित जर असेल तर, ओके, फक्त केंद्राशी संबंधित जर असेल तर भारत सरकारच्या वतीने हजर राहणे. म्हणजेच काय, त्यांना भारत सरकारच्या वतीने प्रतिनिधी म्हणून हजर राहता येतं. आता सरकार उपस्थित राहतं त्या खटल्यामध्ये, याचाच अर्थ महान्यायवादी उपस्थित राहतात, हे लक्षात ठेवा. ओके, सो आता ही तर झाली महान्यायवादी यांची कार्य, म्हणजे नक्की त्यांना काय काम करायचंय हे तुम्हाला समजलं. बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी इथे आपण बघितलेल्या आहेत. जसं त्यांचे अधिकार वगैरे जे आहेत ती कलम 88 आणि कलम 105 मध्ये देण्यात आलेली आहेत. पण बघा, आता जे महान्यायवादी हे पद आहे ना, त्यांना असं सरकारचा पगार असतो असं कुठे नाहीये. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये त्यांचा जो खर्च आहे तो कशावर अवलंबून असेल ते सांगितलेलं नाहीये. कशावर अवलंबून असेल म्हणजे काय, जनरली बघा आपण बघतो की जी सगळी महत्वाची पद आहेत त्यांचा खर्च हा संचित निधीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांची सॅलरी, त्यांचे वेतन भत्ते हे ऑलमोस्ट ठरवलेले असतात. पण तेच गोष्ट महान्यायवादी यांच्या बाबतीत नाहीये. त्यांची सॅलरी किंवा त्यांना मिळणारे भत्ते हे प्रत्येक वेळेला राष्ट्रपती ठरवतील आणि त्यानुसारच त्यांना दिले जातील. बघा, लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे त्यांना भत्ते दिले जातील. आता जर आपण बघितलं तर त्यांना पात्रता तर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनण्यास एवढी पात्रता त्यांची असली पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ज्या सगळ्या गोष्टी मिळतात ते त्यांना मिळत नाही. अधिकार तर नाहीच नाही, पण त्याचबरोबर वेतन, भत्ते किंवा इतर सुद्धा गोष्टी महान्यायवादी यांना मिळत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखे. आता मी हे इथे मेनली मेन्शन का करते, कारण की अशा प्रकारचा एक प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारला होता. जसं पहिली लाईन दिली होती की म्हणजे महान्यायवाद्यांची जी पात्रता आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने एवढी असली पाहिजे. नंतर असं दिलेलं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जे विशेषाधिकार प्राप्त होतात तेच महान्यायवादी यांना सुद्धा प्राप्त होतात. मग तसं आहे का? नाही, फक्त पात्रतेची अट त्यांनी दिलेली आहे, बाकी कोणत्याच गोष्टी दिलेल्या नाहीये. म्हणजेच काय, हे पद ना एक सरकारी सेवेतलं पद नाहीये. प्लस महान्यायवादी यांच्यावर कोणतं बंधन नाहीये. म्हणजे महान्यायवादी समजा त्यांचा कोणता दुसरा प्रायव्हेट खटला त्यांना लढायचा असेल तर ते लढवू शकतात. म्हणजे त्यांची ती स्वतःची प्रायव्हेट वकिली सुद्धा करू शकतात, हे लक्षात ठेवा. मग आता समजा प्रायव्हेट वकिली करता करता एखादा असा त्यांच्याकडे खटला आला की जो भारत सरकारच्या विरोधातच आहे, मग ते काय करतील? मग त्याच्यासाठी ना त्यांच्यासाठी काही लिमिटेशन्स आखून दिलेल्या आहेत किंवा काही अशा अटी टाकून दिलेल्या आहेत की समजा जे भारत सरकार विरोधात कोणताही सल्ला किंवा विश्लेषण ते करू शकत नाही. म्हणजे असं समजा मीडिया समोर जाऊन भारत सरकारच्या विरोधात ते काहीच बोलू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जे दावे म्हणजे जे खटले भारत सरकारच्या विरोधात आहेत ते लढवू शकत नाही. त्यांना इतर खटले लढवण्याचा अधिकार आहे, पण जर समजा भारत सरकारच्या विरोधात एखादा खटला असेल तर ते लढवू शकत नाही, भारत सरकारवर टिप्पणी करू शकत नाही. त्याचप्रमाणे जर समजा एखाद्या क्रिमिनल खटल्यामध्ये म्हणजे फौजदारी गुन्ह्याचा खटला असेल आणि तो त्यांना लढवायचा असेल तर आधी त्यांना भारत सरकारची परमिशन घ्यावी लागेल की मला हा खटला लढायचा आहे. जर भारत सरकारने परमिशन दिली तरच तो त्या प्रकारचा खटला लढवू शकतात. कोणत्या प्रकारचा? तर फौजदारी गुन्ह्याचा खटला. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर समजा कोणत्याही कंपनीने किंवा त्याचप्रमाणे समजा एखाद्या कंपनीमध्ये किंवा कोणत्याही अशा मोठ्या ऑफिसमध्ये जर त्यांना मोठ्या पोस्टवर एखादी ऑफर आली, त्यांना महासंचालक पदी वगैरे सीईओ पदी जर त्यांची निवड झाली, जर त्यांना ते काम करायचंय तर भारत सरकारची परमिशन घ्यावी लागेल. ठीक आहे. म्हणजेच त्यांना त्यांची कामं करण्यापासून अजिबात आपल्या राज्यघटनेने थांबवलेलं नाहीये. पण हा, काही अशा गोष्टी आहेत जर त्यांना ती पूर्ण करायची असतील, त्यांची कामं पूर्ण करताना त्या गोष्टी आल्या
जसं फौजदारी खटल्याच्या बाबतीत किंवा त्यांना कुठेतरी सीईओ किंवा मॅनेजमेंटमध्ये टाकण्यात आलं तर त्यासाठी आधी त्यांना भारत सरकारचा परमिशन घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा महान्यायवादी यांच्या संबंधीची. आता ज्या सगळ्या अटी किंवा जी सगळी कार्य आपण महान्यायवादीच्या संबंधित बघितली ना, तीच सगळी कामं त्याच सगळ्या अटी ज्या आहेत ते राज्याच्या महाधिवक्त्यांना सुद्धा लागू होतात. ठीक आहे. मग आता आपण महान्यायवादींबद्दल जे बघितलं की त्यांच्याकडे कोणकोणती कार्य असतात किंवा त्यांच्यावर काम करताना त्यांचं पर्सनल काम करताना त्यांच्यावर कोणकोणत्या अटी लागू होतात त्या सगळ्या गोष्टींना राज्याच्या महाधिवक्त्यांच्या बाबतीत सुद्धा आहेत. फक्त इथे फरक आहे, महान्यायवादी हे भारत सरकारसाठी काम करतात आणि जे महाधिवक्ता आहेत राज्याचे महाधिवक्ता ते त्या स्पेसिफिक राज्यासाठी काम करतात. मग जर आपण राज्याचे महाधिवक्ता बघितलं तर त्यांच्यासाठी कोणतं कलम आहे? कलम 165. कलम 165 मध्ये राज्याच्या महाधिवक्त्यांसंबंधीची तरतूद दिलेली आहे. महान्यायवादीची तरतूद कशात दिलेली आहे? कलम 76 मध्ये. ही दोन्ही कलम लक्षात ठेवा. ज्या ज्या वेळेला महान्यायवाद्यांवर प्रश्न विचारलं जातं तर या कलमांवर जनरली प्रश्न विचारलं जातं. आणि बघा तुम्ही म्हणाल महान्यायवादी एकदम छोटासा टॉपिक आहे, पण समजा जोड्या लावांमध्ये तुम्हाला ही दोन्ही ऑप्शन्स देण्यात आली तर काय, तर ही दोन्ही कलम त्यावेळेला तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि महान्यायवाद्यांनाच आपण काय म्हणतो तर ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया, ते स्टेट, ते कोण आहेत? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि हे आहेत ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. त्यांची नेमणूक करतात राज्यपाल, राज्याचे आहेत त्यामुळे राज्यपाल नेमणूक करतात. प्लस त्यांच्यासाठी पात्रतेची अट काय की उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्याची जी पात्रता आहे त्याच व्यक्तीची नियुक्ती महाधिवक्ता म्हणून केली जाऊ शकते. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या? भारताचे नागरिक असले पाहिजेत. दुसरी अट अशी आहे की त्या भारताच्या प्रदेशामध्ये 10 वर्ष कोणत्याही न्यायिक पदावर काम केलं पाहिजे त्यांनी किंवा उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिलीचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. ठीक आहे. सो यापैकी जी अट असेल त्या अटींनुसार मग राज्यपाल महाधिवक्ता यांची नियुक्ती करतात. आणि त्याचप्रमाणे यांचा सुद्धा कालावधी घटनेत काही निश्चित केलेला नाहीये, पण संकेत पाळला जातो. जर समजा राज्य मंत्रिमंडळ जर त्यांनी राजीनामा दिला तर त्यावेळेला महाधिवक्ता यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागू शकतो. पदावरून दूर करण्याची पद्धत किंवा कोणत्या कारणावरून त्यांना पदावरून दूर केलं जावं त्याच्यासाठी कोणतीच तरतूद आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेली नाहीये. मग राज्यपाल त्यांना केव्हाही पदावरून दूर करू शकतात हे लक्षात ठेवा, किंवा त्यांचा ते राजीनामा राज्यपालांकडे देऊ शकतात. हेच सगळं महान्यायवादींच्या बाबतीत राष्ट्रपतींना अधिकार आहेत आणि महाधिवक्त्यांच्या बाबतीत राज्यपालांना अधिकार आहेत. आणि जर पगार आणि भत्ते आपण बघितलं तर ते सुद्धा निश्चित केलेले नाहीयेत. मग हे निश्चित कोण करणार? तर राज्यपाल निश्चित करणार की त्या वेळेला महान्यायवादी यांना किती पगार किंवा त्यांना कोणकोणत्या सोयी सुविधा देण्यात आल्या पाहिजेत. आता कार्य कोणती करणार आहेत? तर जसं भारत सरकार जे सांगेल ती कामं महान्यायवादी करत होतं, तर त्याचप्रमाणे राज्यपालांकडून त्यांना वेळोवेळी संदर्भित केलेल्या विधिविषयक बाबींसाठी राज्य सरकारला सल्ला द्यावा लागेल, त्या स्पेसिफिक राज्य सरकारला. जर महाराष्ट्राचे महान्यायवादी आहेत तर महाराष्ट्राच्याच राज्य सरकारला ते सल्ला देतील, बाजूच्या राज्याला ते सल्ला द्यायला जाणार नाहीत. त्यानंतर राज्यपालाकडून त्यांना नेमून दिली जातील अशी इतर विधिविषयक कामं ते करतील. घटनेने किंवा कोणत्याही कायद्याने त्यांच्याकडे सोपवलेली कामं पार पाडतील. आता घटनेने म्हणजेच काय? जसं आपण बघितलं 76, 88, 105 हे लक्षात ठेवा. महान्यायवादींशी संबंधित आहेत. कोणाशी? तर महान्यायवादींशी. 76, 88, 105 हे लक्षातच ठेवा. मग तिथेच 165 आपण बघितलं महाधिवक्ता यांच्याशी संबंधित आहे. त्यानंतर 177 मध्ये राज्य विधिमंडळाशी संबंधित जे काही अधिकार आहेत ते कलम 177 मध्ये दिलेले आहेत महाधिवक्त्यांच्या संबंधित. त्यानंतर कलम 194 मध्ये महाधिवक्त्याचे अधिकार आणि विशेषाधिकार देण्यात आलेले. ठीक आहे. मग जर महाधिवक्त्यांशी संबंधित जर आपण कलम बघितली तर कोणकोणती आहेत? 165, 177 आणि 94. 165, 177 आणि 194. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, महत्वाची कलम आहेत. मग अशी कोणती समजा त्यांना कामं दिलेली आहेत तर ती त्यांना पार पाडावी लागतात. ठीक आहे. मग आता त्यांच्याकडे हीच सगळी अधिकार आहेत की त्यांना राज्याच्या राज्यक्षेत्रातील सगळ्या न्यायालयांमध्ये, म्हणजे जर ते महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या न्यायालयांमध्ये त्यांना सुनावणीचा आणि त्याचप्रमाणे ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ते सदस्य असलेल्या विधानमंडळाच्या समितीमध्ये बोलण्याचा, म्हणजे समजा समितीमध्ये ते सदस्य आहेत तर ते सदस्य असू शकतात, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांची मतं मांडण्याचा अधिकार आहे. पण अगेन त्यांना इथे
मतदान करण्याचा अधिकार नाहीये. बघा मी का एकत्र घेतलेले आहेत, कारण की ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी तर सेम आहेत ना, फक्त केंद्र, राज्य आणि कलमांमध्ये फरक आहे, बाकी काहीच डिफरन्स नाहीये, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत सगळ्या गोष्टी महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्या संबंधित समजल्या असतील. आपण कलम एकदा बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कलम 76 मध्ये कोण आहेत, तर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, आणि तिथेच कलम 165 मध्ये आहेत ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. ओके, म्हणजे ते महान्यायवादी, इथे आहेत महाधिवक्ता. ठीक आहे. मग महान्यायवादींची नियुक्ती करतात राष्ट्रपती, महाधिवक्तांची नियुक्ती करतात राज्यपाल. दोघांचाही पगार भत्ते राज्यघटनेमध्ये सांगितलेलं नाहीये, ते राष्ट्रपती आणि राज्यपालांकडूनच ठरवले जातील. त्यांचा पदाचा कालावधी सुद्धा सांगितलेला नाहीये. जनरली असा संकेत पाळला जातो की महान्यायवादींच्या बाबतीत जर केंद्रीय मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर महान्यायवादी सुद्धा राजीनामा देतील, आणि जर आपण महाधिवक्त्यांच्या बाबतीत बघितलं, जर राज्य मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर त्यांना सुद्धा राजीनामा द्यावा लागणार आहे. कामं काय करायची आहेत त्यांना, तर महान्यायवादींना केंद्राच्या बाबतीत, भारत सरकारच्या बाबतीत सगळी कामं करायची आहेत. तिथेच महाधिवक्त्यांना राज्य सरकारच्या बाबतीत सगळी कामं करायची आहेत. पण त्यांच्यावर महत्वाच्या अटी लादल्या गेलेल्या आहेत की जर समजा महाधिवक्ता असेल तर राज्य सरकारच्या विरोधात एखाद्या खटला ते लढवू शकत नाही, राज्य सरकारच्या विरोधात एखादं वक्तव्य ते करू शकत नाही. जर समजा एखादा फौजदारी खटला असेल आणि फौजदारी गुन्ह्याच्या दोषारोपामध्ये तो खटला त्यांना लढवायचा असेल तर आधी भारत सरकारची परमिशन घ्यावी लागेल. ओके, सो या ज्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या त्या लक्षात ठेवा. महाधिवक्त्यांशी संबंधित कोणकोणती कलम आहेत, महान्यायवादींशी संबंधित कोणकोणती कलम आहेत, 76, त्यानंतर 88 आणि 105. तिथेच यांच्याशी संबंधित कोणकोणती कलम आहेत, 165, 177 आणि 194. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत नीट समजलं असेल. हा एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी, आयोगाने असाच एक सिमिलर प्रश्न विचारलेला आहे परीक्षेला तुम्हाला, तर नीट लक्ष देऊन प्रश्न वाचा आणि उत्तर द्या. तर इथे काय सांगितलेलं आहे, राज्याच्या महाधिवक्त्या संबंधितचं जे योग्य विधान आहे ते ओळखायचंय. ठीक आहे. सो काय आन्सर आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसचे जे सब्जेक्ट आहेत सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.